हॅलो, प्रमिला पुंदे या चॅनलमध्ये तुमचं असं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार केसाच्या समस्या किती असतात की काही काहींची केस वाढत नाहीत, काही काहींची केस अशी कुरटडल्यावानी होतात, सिल्की नसतात आणि सारखे असे गळतात. तर त्यासाठी मी तुम्हाला छान असा घरगुती उपाय सांगणार. त्याने केस पण छान होतात. आता माझी पण खूप अशी केस गळायची, पण मी एक असा छानसा घरगुती उपाय केल्यापासून माझी केस बी बघू शकता अशी छान दाटपीत झालेली आहेत आणि छान अशी वाढलेली पण आहेत, एकदम सिल्की आणि मऊ. तर बघू शकता शाईन पण येते आपल्या केसाला. आणि हे मी आता तुम्हाला घरगुती पद्धत दाखवणार आहे, ती तुम्ही ना आठवड्यातनं 2दा यूज करू शकता. बघू शकता अशी माझी छानशी अशी सिल्क केस आणि माझी केस अशी खूप अशी हातात धरी तरी अशी खूप अशी हातात यायची केस. चला तर मग छान असा घरगुती उपाय मी तुम्हाला छान सांगते. व्हिडिओ बघितल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब पण करत जावा. आणि खास या माझ्या छानशा गोड ताईंसाठी आहे. म्हणलं चला प्रत्येकाला समस्या असेल केसाची की काय काय मला कमेंट पण करते, बाय ताई ताई तुमची खूप छान केस पण आहे, तुम्ही केसांना काय लावता. तर म्हणलं मस्त असा एक व्हिडिओ तुमच्यासंग शेअर करावा. चला तर मग आता मस्त व्हिडिओला सुरुवात करू. मी दाखवते घरगुती पद्धतीने तुम्हाला कसं काय करायचं ते. प्रोडक्ट वापरतो ना त्यात केमिकल पण खूप असतं, तेवढ्यापुरतं आपलं राहतं. नंतर मग जास्त केस गळत्यात, पुन्हा जास्त अशी आपली केस अशी वाढते जे आहे ते अशी खुट्टी वाढत नाहीत, काय नाही, एकदम असे डॅमेज केस होतात. त्यामुळे आपण घरगुती सतत काहीतरी ट्राय केलं पाहिजे, त्याने आपली केस पण छान होतात आणि अशी एकदम सिल्की दाट. बघू शकता इथं मी घरगुती असं बरोबर मी 2 महिने झालं करते. इतकी छान माझी केसाची ग्रोथ पण झालेली आहे, एकदम अशी शाईन आणि काळे भोर असे केस पण होतात त्याने. तर म्हणलं मला असा एकदा असा मी केल्यामुळं मला चांगला अनुभव पण आला आहे केसांचा, की बाबा मी असं माझ्या केसांची एवढी वाढ झाली, एवढी छान माझी केस झाली. मग आपण काय काय ताईंना समस्या येतात ना, मग एक ताई मला म्हणल्या होत्या तुझी केस पण खूप छान आहेत आणि मग मला सांग की तू केसांना काय लावते. मग म्हणलं सगळ्यांसोबत एक आपल्या छान असा व्हिडिओ पण शेअर होईल म्हणलं आणि त्यांना दाखवण पण म्हणलं मी काय करते ते. एकदम साधं सिंपल जे आपल्या घरात असतं ते. आणि आठवड्यातनं फक्त आपण 2दाच यूज करायचं. म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं. कोणाला नाही वाटतं, कोणाला वाटतं छान आपली केस असावं, केसांनी माणूस छान सुंदर आणि छान असं पण दिसतं. चला आता आपण जाऊ किचनकडं, मग तुम्हाला दाखवते काय आपल्याला घरगुती पद्धतीने करायचं आहे ते. आता मी गॅसवरतीने एक पातेलं ठेवते, त्यातनं 1 ग्लास पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे. बघू शकतो 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे. छान त्याला असं उकळी आणायची आहे पाण्याला, थोडंसं कोमट होऊन द्यायचं. थोडंसं तर कोमट होत आलं आहे पाणी आता थोडंसं बऱ्यापैकी. आता आपल्याला काय करायचं, 1 चमचा आहे ना चहा पावडर टाकायची आहे. जो आपण रेग्युलर खातो ना पोह्याचा चमचा, तो टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा चहा पावडर टाकायची. चांगली उकळी फुटत आली की 1 चमचा मेथीदाणे टाकून घ्यायचे आहे. मेथीदाण्याने छान आपल्याला केसाला प्रोटीन पण भेटतं. आणि इथे 1 चमचा तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि हे एकदम चांगलं शिजवून घ्यायचं 10-15-20 मिनटं. चांगला अर्क उतरून द्यायचा आपल्या तांदळाचा, मेथीदाण्याचा आणि चहा पावडरचा. चांगली शिजवून घ्यायची आपल्याला चहा पावडर. मस्त आता छान हे एकजीव करून झाले, बघू शकता इथं सगळा अर्क उतरून द्यायचा. मेथीदाणे पण चांगले शिजतात, असे फुगतात, चांगले फुगत आले. आता मेथीदाणे बघू शकता इथं. तुम्ही हे आठवड्यातनं 2दाच लावायचं. इतके खूप केस पण वाढतात, गळायची पण थांबतात आणि शाईन पण खूप छान येते केसाला आणि एकदम आपली केस पण एकदम मऊ होतात. केमिकल वापरल्यामुळं केस आपले डॅमेज होतात. तेवढी पुरतं वाटतं माणसाला की बाबा आपण किती प्रोडक्ट भारी भारी वापरतो, पण तेवढ्या पुरतीच केस आपली राहतात गळायची, पण आहे तेच चालू होतं. त्याच्यामुळं घरगुती केलेलं कधी पण चांगलं. छान आता मी आता काढून घेतलं आहे एका भांड्यात. बघू शकता इथं थंड होऊन द्यायचं आता मस्त. आपल्या चहाच्या चाळणीने गाळून घ्यायचं आणि एकदम थंड होऊन द्यायचं. आणि मग त्याच्यात आपल्याला ना आता शॅम्पू टाकून घ्यायचा आहे. तुम्ही कुठला वापरता ते टाकून घ्यायचं आहे. इथं मी 2 चमचे ना शॅम्पू टाकून घेतला आहे. मस्त आता ते फेस होतं त्याला एकसारखं करायचं आणि एका बॉटलमध्ये ठेवून द्यायचं.
आणि जेव्हा आपल्याला केस धुवायचे आहेत ना तेव्हाच आपण ते वापरायचं. आंघोळीच्या 15-20 मिनटं अगोदरच लावून ठेवायचं केसांना. म्हणजे चांगलं आपलं ते मुरतं पण केसात आणि म्हणून थोडंसं वाळलं ना 10-15 मिनटांनी मग ते हे करून घ्यायचं, धुवून घ्यायची. आता इथं मी बघू शकता मस्त असं हे करून घेतलं आहे. आता मी तुम्हाला ना डोक्याला लावून पण दाखवते मी कशी लावते काय. हे बघू शकता माझी केस 2 महिन्यात मला इतका छान रिझल्ट आला आहे ना. त्याच्यामुळं म्हणलं काय ताईंचे बी समस्या आहेत. काय ताई म्हणतात. एक ताई मला म्हणली की अगं तुझी केस खूप छान आहे, तू काय केसाला लावते आम्हाला सांग तरी. म्हणलं मग जाऊ द्या त्या ताईंना सांगू सर. म्हणलं आपल्या सगळ्याच यूट्यूबवर ताई असतात ना ते माझे छान व्हिडिओ पण बघतात, मग त्यांच्यासाठी पण मी व्हिडिओ बनवते म्हणलं. मग आता छान इथं मी सगळं बनवून घेतले. कसं करते ते बघा तुम्ही. इथं 10-15 मिनटं चांगलं लावून ठेवायचं. नंतर मग केस चांगले धुवून घ्यायचे आपल्याला. एकदम गळायची थांबतात, शाईन येते केसाला. साधं आणि सोपं आपल्या घरात जे असते तेच वापरायचं. आपल्याला काय बाहेरनं काही आणायचंच नाही आहे. रेग्युलर आपल्याला घरात लागतं तेच वस्तू असतात. आपल्याला संपले की आपल्याला पटदिशीन करायला पण येतं. तुम्ही पण असं ट्राय करा 2 महिने, मला सांगा कसा रिझल्ट वाटला काय. तुम्हाला मी एक असं केसाला मी कुठलं तेल लावते ते पण सांगते पुढल्या व्हिडिओमध्ये. ते पण खूप छान तेल आहे. मी घरगुतीच बनवते आणि घरगुतीच तेल मी लावते केसांना. ते पण मी तुमच्यासंग शेअर करेन. आता छान व्हिडिओ बघत राहा. मी तुम्हाला सगळं दाखवते, लावून केस सगळे धुवून वगैरे सगळं दाखवते. तुम्हाला मी तेल पण दाखवते की मी कुठलं तेल वापरते घरगुती पद्धतीने. पुढल्या व्हिडिओ नक्की बघा. पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्त दाखवते की मी कुठलं तेल वापरते काय ते सगळं दाखवते त्यात पण. चला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कसे वाटलं कमेंट करून सांगा. बाय बाय सगळ्यांना.